नमस्कार, मी सुवर्णा जोशी. दुपारच्या बातम्यांमध्ये स्वागत. वारी संदर्भातल्या बातम्या आपण सुरुवातीला बघणार आहोत. देहूनगरीमध्ये संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं थोड्याच वेळात प्रस्थान होतं आहे. थेट जाऊया आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे यांच्याकडे. सध्या ते देहूमध्ये जिथे प्रस्थान सोहळा होतो आहे तिथं आहेत. गोविंद, काय सांगशील, काय वातावरण आहे? सुवर्णा, रामकृष्ण हरी. खरं तर वातावरण जे आहे ते मी काही सांगण्यापेक्षा आपले जे व्हिडिओ जर्नलिस्ट आहेत संदीप पवार त्यांना विनंती करतो की हे सगळं वातावरण जे आहे ते विलोभनीय आहे, भारावलेलं वातावरण आहे. आणि आपण बघतो की ही सगळी मंडळी आता तल्लीन झालेली आहे. या पावल्या आहेत ज्या पालखी सोहळा निघण्याआधी वारकऱ्याकडनं खेळल्या जातात. टाळ मृदुंगाचा गजर जो आहे आणि त्यामध्ये हरिनामाचा हा नाद, खरं तर वैकुंठापर्यंत पोहोचत असणारा हा नाद आहे, आनंद आहे, उत्साह आहे. या सगळ्या वारकऱ्यांनी सगळे जे नियम आहेत ते पाळून हा सोहळा भव्य पद्धतीनं पाडण्याचा जो एक मानस त्यांचा होता तो पूर्ण होताना दिसतो आहे. आत्ताच छत्रपती संभाजी महाराज सपत्नीक त्यांनी आपल्या कुटुंबासह ज्या पादुका आहेत त्यांना महापूजा घातलेली आहे आणि आरतीही झालेली आहे. आणि कोणत्याही क्षणी ज्या पादुका आहेत त्या आता प्रस्थान ठेवतील. त्यांच्या पालखीमधनं जी प्रदक्षिणा आहे ती पूर्ण होईल. मात्र त्या आधीचे हे सगळे दृश्य जे आहेत ते अत्यंत विलोभनीय आहेत आणि मोहून टाकणारी आहेत. जसं की आपण बघतो की दरवर्षी खरं तर या क्षणाची वाट समस्त वारकरी बघत असतात. ज्ञानोबा माऊलीचा हा सगळा गजर जो आहे तो इथे दुमदुमत असतो. अगदी जे वृद्ध आहेत त्यांचा सुद्धा समावेश आहे. माझ्या बाजूला असलेले सगळे भिनेकरी आहेत, चोपदार मंडळी आहेत, मृदुंग वादक आहेत आणि पखवाज वादक. हे आपण बघतो कशा पद्धतीने आता तल्लीन झालेले आहे. सुवर्ण गोविंद, खरं तर हा सोहळा आणि या सोहळ्याची परंपरा किती विलोभनीय आहे. कारण सगळे संत तुकाराम किंवा सगळे संत वेगवेगळ्या मार्गाने महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यात पोचायचे आणि चालत जाता जाता हरिनामाचा गजर करत, वेगवेगळ्या विषयांवर मार्गदर्शन करत, प्रबोधन करत ते पंढरपूर काय महाराष्ट्रभरात फिरायचे. ती परंपरा अजून सुद्धा या वारकऱ्यांनी मनोमन जपली आहे. ते साजरी नाही करत, ती मनोमन जपली आहे. असंच या वारीमधून बघायला मिळतं. गोविंद, सुवर्ण, खरं तर वारी आपल्याला हेच शिकवते. भेदाभेद भ्रम अमंगळ असं तुकाराम महाराजांनी म्हटलेलं होतं आणि तोच विचार घेऊन ही सगळी मंडळी वर्षानुवर्ष तो विचार पेरत खरं तर वारीच्या वाटेवर मार्गक्रमण करत असते. आणि त्या विचाराची पाईक असलेली ही सगळी मंडळी आजही आपण बघतो की केवळ त्या विचाराचा वारसा जपण्यासाठी म्हणून इथं दरवर्षी कोणतंही आमंत्रण न देता जातीने हजर राहतात आणि तेवढ्याच उत्साहाने हा सोहळा पार पडतात. ही वारीची शिकवण आहे. समता या वारीने शिकवलेली आहे. आपण बघतो की कुठलाही भेद इथे आपल्याला बघायला मिळत नाही आहे. आणि ही भव्यता, खरं तर ही वारी महाराष्ट्राचं वैभव आहे आणि जगभरातील वारकऱ्यांचं लक्ष या वारी सोहळ्यावर असतं. कोरोनाचं सावट असताना देखील ही सगळी मंडळी कोणताही त्यांचा जो उत्साह आहे त्याच्यामध्ये खंड पडू न देता ही परंपरा अविरतपणे जपतायत. हे त्या वारीचं महात्म्य म्हणावं लागेल. गोविंद, तुझ्या माध्यमातून आज महाराष्ट्रभरातले न्यूज 18 लोकमतचे प्रेक्षक ही सुंदर विलोभनीय दृश्य बघू शकतायत. खरोखर दंग होऊन जावं, गुंग होऊन जावं अशी ही दृश्य आहेत. साधारण नियोजन प्रयोजन कसं केलेलं असतं? ही दृश्य बघत असताना एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की या सगळ्या वारकऱ्यांनी संप्रदायाचं जे महत्व आहे ते इथे अधोरेखित केलेलं आहे. खरं तर कोरोनाचं सावट आहे असं असताना देखील कोणत्याही धोक्याची तमा न बाळगता
अगदी नियम पाळूनच आणि इथे आलेल्या प्रत्येकाची RT-PCR चाचणी केल्या गेलेली आहे आणि ती चाचणी करून इथे प्रत्येक जण दाखल झालेले आहेत. त्यामुळे कोरोनाचे जे नियम आहेत तेही वारकऱ्यांनी पाळलेले आहेत आणि एक सहिष्णुतेचा जो संदेश आहे, जो संप्रदायाचा एक चेहरा आहे तो इथे दाखवलेला आहे. खरं तर महामारीच्या काळात सुद्धा परंपरा जपल्या जाऊ शकतात आणि त्या अशा पद्धतीने जपल्या जातात, त्याचं हे जिवंत उदाहरण आहे सुवर्णा. आणि गोविंद हरिनामाचा जो गजर होतो आहे तो सुद्धा आपण बघू शकतोय. देहूमधली थे दृश्य होती. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी डॉक्टर्स डे निमित्त बोलतायत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज डॉक्टरांसंदर्भात काय घोषणा करतात हे आपल्या सगळ्यांना ऐकायचंय, बघायचंय. कारण याला पार्श्वभूमी अशी की कोरोनाच्या या काळामध्ये जवळजवळ 1.5-2 वर्ष सलग डॉक्टर्स, नर्सेस, आरोग्य सेवेतले सगळे जीव ओतून तासांची तमा न बाळगता काम करतायत. पंतप्रधान नरेंद्र मोदी और सर्विस के बीच गैप कम करना, इनके बीच की मुश्किलें खत्म करना और जन सामान्य की सुविधा बढ़ाना ये समय की मांग रहा है. और इसलिए डिजिटल इंडिया सामान्य नागरिक को सुविधा. डॉक्टर्स डे निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते. त्याचं थेट प्रक्षेपण आपण बघणार आहोत. जसं सुरुवातीलाच मी म्हणत होते की डॉक्टर्स डे निमित्त आज पंतप्रधान नरेंद्र मोदी डॉक्टरांशी काय संवाद साधतात किंवा सर्वसामान्यांशी डॉक्टरांसंदर्भात काय बोलतात हे बघणं महत्त्वाचं आहे. गेले 1.5-2 वर्ष डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्ड बॉय, आरोग्य सेवेतले प्रत्येक जण हे सामान्यांसाठी, कोरोना घालवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून अहोरात्र काम करतायत. अनेक डॉक्टर्सचं कुटुंब महिनोन-महिने त्यांना भेटलेले नाही. लहान मुलं त्यांची आहेत ती घरी आहेत आणि वडील मात्र कोरोनाच्या काळात काम करतायत किंवा आई कोरोनाच्या काळात काम करतेय. मिनिमम गवर्नमेंट, मैक्सिमम गवर्नेंस. Communications, Electronics and IT Minister Ravi. आपण बघतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रीय डॉक्टर्स दिनानिमित्त संवाद साधतायत. डॉक्टरांसंदर्भात ते काय म्हणतात, त्यांचं कसं कौतुक ते करतात हे आपण बघणार आहोत. मात्र पुन्हा एकदा आपण जाऊया देहू नगरीमध्ये. हरिनामाच्या गजरामध्ये सगळे दंग झालेले आहेत आणि तुकोबारायांची पालखी काही क्षणामध्ये देहूमधून निघेल. पण त्याआधी एक छोटेखानी प्रस्थान सोहळा होईल. या प्रस्थान सोहळ्याला खरं तर अगदी 500 लोकांचीच अनुमती दिली गेली असली तरी सुद्धा आम्ही आमची वारी पायी साजरी करणार असा वारकऱ्यांनी एक आपलं मन तयार केलेलं आहे. आणि हा सोहळा आपण देहूमधून बघतो आहोत. RT-PCR चाचणी प्रत्येकाची करण्यात आलेली आणि तेव्हाच त्याला या सोहळ्यामध्ये सहभागी होण्याची अनुमती आहे. आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे आपल्या प्रस्थान सोहळ्याच्या ठिकाणाहून आपल्या सोबत आहेत. मात्र ही दृश्य हरिनामाच्या गजर सुरू आहे देहूमध्ये. प्रस्थान सोहळा हा सुरू आहे. काही क्षणामध्ये पादुका बाहेर येतील, रथामध्ये ठेवल्या जातील आणि नंतर हा सोहळा पुढे संपन्न होईल. पण पायी ही वारी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. या सगळ्या वारकऱ्यांची भावना असते की आपला विठुराय, आपला मायबाप हा पंढरीमध्ये विटेवर उभा आहे, आपली वाट बघतो आहे आणि आपल्याला त्याच्या भेटी करता जायचं आहे, चालायचं आहे, हरिनामाचा गजर करायचा आहे. जो वाटेत येईल त्याला मनापासून नमस्कार करून पुढे जायचं आहे. अशी सगळी भावना, अशा सगळ्या परंपरा जपत जोपासत हे वारी पुढे पुढे जात असतात. प्रस्थान सोहळा आता देहू मधला आपण बघतोय. आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे आपल्या सोबत आहेत. गोविंद, रामकृष्ण हरी वारकऱ्यांशी संवाद साधता येईल का? ते आता हरिनामाच्या गजरामध्ये तल्लीन झालेले आहेत. त्यांच्याशी काही संवाद साधता येईल का या प्रस्थान सोहळ्याविषयी, त्याच्या प्रयोजनाविषयी? अर्थातच सुवर्ण, जसं की या सोहळ्यासाठी म्हणूनच खास ही सगळी मंडळी इथं उपस्थित झालेली आहे. बाबा, कुठून आलात आणि काय सांगाल? किती आनंद होतो आज इथं? आज आनंद म्हणजे काय, विसावाच्या बाहेर. कारण की 2 वर्ष झाले तुकोबारायाची पालखी मार्गस्थ होत नाही. तर आजचा आनंद म्हणजे आमचा 15 दिवसाचा सरासरी आनंद मानावा लागेल. कारण की उद्यापासून आम्ही पायी चालणार नाही.
आजचा आनंद देतो म्हणजे आषाढी वारेपर्यंतचा आजच्या दिवसाचा आनंद मानून घ्यावा लागेल. पण काय विनेकरी म्हणून तुम्हाला काय आपली दिंडी क्रमांक किती आणि कशा पद्धतीनं करताय आता आनंद किती होता? 39 रथा पाठीमाग आनंद आता काय सगळा आनंद मावळला आमचा. काय आनंद करता 2 वर्ष दिंडी बंदी हो 2 वर्ष बंदी करून माळ नाही. हा बंद मग आता करून विलाज नाही. खर तर ह्या वारकऱ्यांच्या भावना आहेत 2 वर्षापासून वाढ बघतायत की कधीतरी हे कोरोनाचं सावट बाजूला होईल आणि सगळ्या जे वारी आहे ती परंपरेनुसार पायी चालत जावी असं या सगळ्यांचं मनोमन इच्छा आहे. खरं तर तीच प्रार्थना आज तुम्ही करताय. हो की आमची वारी परत चालू व्हावा एवढीच आमची पांडुरंगाला इच्छा आहे. कारण की हे सगळे विणकरी माळकरी टाळकरी तुळशीवाले आतुरतेने वाट पाहतात की पायीवारी पंढरपूरला कधी जाईल. कोणता प्रमाण अभंग आता एखादा प्रमाण आठवते या क्षणाला तुम्हाला? अरे पंढरीशी जावे आलं न संसार त्याची वाटप आहे पांडुरंग. पांडुरंग आमची तिकडं वाट बघतो पण आमचे आईबाप इथंच आहेत. आई वडील म्हणजे आमचे तुकोबर आहे. पण काय आता कोरोनामुळे सगळं अवघड झालं. सरकारने परमिशन दिली नाही त्याच्यामुळे सगळं प्रॉब्लेम झालं. पण एक मनात नका होईना वारी पोचवावी हीच आमची त्यांच्या जर्नी विनंती आहे. पण अभंगाचं कोणतं प्रमाण आठवते आता तुम्हाला या क्षणाला? अभंगाचं प्रमाण कशाचं प्रमाण? प्रमाण कुठलं एखादं अभंग कोणता आठवतो या क्षणाला आता? अवघे जने पापन असे ते असे पंढरी गात जागा प्रेम मागा विठ्ठला अवघी सुखाची सर असे पुंडलिकाशी ओळली तुका म्हणे अवघे जने पापन असे ते असे पंढरी तुका म्हणे जवळ आले उभे टेले समचरणी गात जागा प्रेम मागा विठ्ठला. काय मागणं मागताय आज तुम्ही? प्रेम आणि करुणा जाऊ द्या लवकर आणि वारकरीची वारी पूर्ण होऊ द्या. दरवर्षी पालखी सोहळा मोठ्या उत्साहाने जावं हीच आमची. देहूनगरीतला सोहळा आपण बघत होतो पण पंतप्रधान नरेंद्र मोदी आता संवाद साधणार आहेत. जनमानसाशी ते संवाद साधतील, डॉक्टरांशी आणि डॉक्टरांसंदर्भात ते संवाद साधतायत. आभार प्रकट करता हूं साथियों. डॉक्टर्स को ईश्वर का दूसरा रूप कहा जाता है और वैसे ही नहीं कहा जाता. कितने ही लोग ऐसे होंगे जिनका जीवन किसी संकट में पड़ा होगा, किसी बीमारी या दुर्घटना का शिकार हुआ होगा, या फिर कई बार हमें ऐसा लगने लगता है कि क्या हम किसी हमारे अपने को खो देंगे. लेकिन हमारे डॉक्टर्स ऐसे मौकों पर किसी देवदूत की तरह जीवन की दिशा बदल देते हैं, हमें एक नया जीवन दे देते हैं. साथियों, आज जब देश कोरोना से इतनी बड़ी जंग लड़ रहा है तो डॉक्टर्स ने दिन रात मेहनत करके लाखों लोगों का जीवन बचाया है. ये पुण्य कार्य करते हुए देश के कई डॉक्टर्स ने अपना जीवन भी न्यौछावर कर दिया. मैं जीवन आहूत करने वाले इन सभी डॉक्टर्स को अपनी विनम्र श्रद्धांजलि अर्पित करता हूं और परिवार के प्रति अपनी संवेदना व्यक्त करता हूं. साथियों, कोरोना से लड़ाई में जितनी चुनौतियां आई, हमारे वैज्ञानिकों, डॉक्टर्स ने उतने ही समाधान तलाशे, प्रभावी दवाइयां बनाई. आज हमारे डॉक्टर्स ही कोरोना के प्रोटोकॉल्स बना रहे हैं, उन्हें लागू करवाने में मदद कर रहे हैं. ये वायरस नया है, इसमें नए नए म्यूटेशंस भी हो रहे हैं, लेकिन हमारे डॉक्टर्स की नॉलेज, उनके एक्सपीरियंस, उनके अनुभव वायरस के इन खतरों और चैलेंजेस का मिलकर मुकाबला कर रहे हैं. इतने दशकों में जिस तरह का मेडिकल इंफ्रास्ट्रक्चर
देश में तैयार हुआ था, उसकी सीमाएं आप भली भांति जानते हैं। पहले के समय में मेडिकल इंफ्रास्ट्रक्चर को किस तरह नजरअंदाज किया गया था, इससे भी आप परिचित हैं। हमारे देश में जनसंख्या का दबाव इस चुनौती को और कठिन बना देता है। बावजूद इसके कोरोना के दौरान अगर हम प्रति लाख जनसंख्या में संक्रमण को देखें, मृत्यु दर को देखें, तो भारत की स्थिति बड़े बड़े विकसित और समृद्ध देशों की तुलना में कहीं संभली हुई रही है। किसी एक जीवन का असमय समाप्त होना उतना ही दुखद है, लेकिन भारत ने कोरोना से लाखों का जीवन बचाया भी है। इसका बहुत बड़ा श्रेय हमारे परिश्रमी डॉक्टर्स, हमारे हेल्थ केयर वर्कर्स, हमारे फ्रंटलाइन वर्कर्स को जाता है। साथियों, यह हमारी सरकार ही है जिसने हेल्थ केयर पर सबसे अधिक बल दिया है। पिछले वर्ष फर्स्ट वेव के दौरान हमने लगभग 15,000 करोड़ रुपए हेल्थ केयर के लिए आवंटित किए थे, जिससे हमारे हेल्थ इंफ्रास्ट्रक्चर को बढ़ाने में मदद मिली। इस साल हेल्थ सेक्टर के लिए बजट का एलोकेशन 2 गुने से भी ज्यादा यानी 2 लाख करोड़ रुपए से भी अधिक किया गया। अब हम ऐसे क्षेत्रों में हेल्थ इंफ्रास्ट्रक्चर को मजबूत करने के लिए 50,000 करोड़ रुपए की एक क्रेडिट गारंटी स्कीम लेकर आए हैं, जहां स्वास्थ्य सुविधाओं की कमी है। हमने बच्चों के लिए जरूरी हेल्थ इंफ्रास्ट्रक्चर को सशक्त करने के लिए भी 22,000 करोड़ रुपए से ज्यादा आवंटित किए हैं। आज देश में तेजी से नए एम्स खोले जा रहे हैं, नए मेडिकल कॉलेज बनाए जा रहे हैं, आधुनिक हेल्थ इंफ्रास्ट्रक्चर खड़ा किया जा रहा है। 2014 तक जहां देश में केवल 6 एम्स थे, वहीं इन 7 सालों में 15 नए एम्स का काम शुरू हुआ है। मेडिकल कॉलेज की संख्या भी करीब 1.5 गुना बढ़ी है। इसी का परिणाम है कि इतने कम समय में जहां अंडर ग्रेजुएट सीट्स में 1.5 गुने से ज्यादा की वृद्धि हुई है, वहीं पीजी सीट्स में 80% इजाफा हुआ है। यानी यहां तक पहुंचने के लिए जो संघर्ष आपको करना पड़ा, वो कठिनाइयां हमारे युवाओं को, आपके बच्चों को नहीं उठानी पड़ेगी। दूर सुदूर क्षेत्रों में भी हमारे ज्यादा से ज्यादा युवाओं को डॉक्टर बनने का अवसर मिलेगा। उनकी प्रतिभा को, उनके सपनों को नई उड़ान मिलेगी। मेडिकल सेक्टर में हो रहे इन बदलावों के बीच डॉक्टर्स की सुरक्षा के लिए भी सरकार प्रतिबद्ध है। हमारी सरकार ने डॉक्टर्स के खिलाफ हिंसा को रोकने के लिए पिछले वर्ष ही कानून में कई कड़े प्रावधान किए हैं। इसके साथ ही हम अपने कोविड वॉरियर्स के लिए फ्री इंश्योरेंस कवर स्कीम भी लेकर आए हैं। साथियों, कोरोना के खिलाफ देश की लड़ाई हो या मेडिकल व्यवस्था सुधारने का देश का लक्ष्य, इन सब में आप सभी को महत्वपूर्ण भूमिका अदा करनी है। उदाहरण के तौर पर, जब आप सभी ने पहले फेज में वैक्सीन लगवाई, तो उससे देश में वैक्सीन को लेकर उत्साह और विश्वास कई गुना बढ़ गया। इसी तरह जब आप लोगों को कोविड एप्रोप्रिएट बिहेवियर का पालन करने के लिए कहते हैं, तो लोग पूरी श्रद्धा से उसका पालन करते हैं।
मैं चाहूंगा आप अपनी इस भूमिका को और सक्रियता से निभाएं, अपना दायरा और ज्यादा बढ़ाएं। साथियों, इन दिनों एक और अच्छी चीज हमने देखी है कि मेडिकल फ्रेटर्निटी के लोग योग के बारे में जागरूकता फैलाने के लिए बहुत आगे आए हैं। योग को प्रचारित प्रसारित करने के लिए जो काम आजादी के बाद पिछली शताब्दी में किया जाने चाहिए था, वो अब हो रहा है। इस कोरोना के काल में योग प्राणायाम का लोगों के स्वास्थ्य पर किस तरह सकारात्मक प्रभाव पड़ रहा है, पोस्ट कोविड कॉम्प्लिकेशन से निपटने में योग किस तरह मदद कर रहा है, इसके लिए आधुनिक मेडिकल साइंस से जुड़े कई संस्थानों द्वारा एविडेंस बेस्ड स्टडीज कराई जा रही है। इस पर आप में से कई लोग काफी समय दे रहे हैं। साथियों, आप लोग मेडिकल साइंस को जानते हैं, एक्सपर्ट हैं, स्पेशलिस्ट हैं, और एक भारतीय को योग को समझना भी स्वाभाविक रूप से आसान होता है। जब आप लोग योग पर स्टडी करते हैं तो पूरी दुनिया इसे बहुत सीरियसली लेती है। क्या आईएमए इसे मिशन मोड में आगे बढ़ा सकती है? योग पर एविडेंस बेस्ड स्टडीज को साइंटिफिक तरीके से आगे ले जा सकती है? एक प्रयास ये भी हो सकता है कि योग पर स्टडीज को इंटरनेशनल जर्नल्स में पब्लिश किया जाए, उसे प्रचारित किया जाए। मुझे विश्वास है कि ये स्टडीज दुनिया भर में डॉक्टर्स को, अपने पेशेंट्स को योग के बारे में और जागरूक करने के लिए भी प्रोत्साहित करेगी। साथियों, जब भी हार्ड वर्क, टैलेंट और स्किल की बात आती है तो इनमें आपका कोई मुकाबला नहीं है। मैं आपसे यह भी अनुरोध करना चाहता हूं कि आप पूरे अटेंशन के साथ ही अपने अनुभवों का डॉक्यूमेंटेशन भी करते रहें। पेशेंट के साथ आपके एक्सपीरियंसेस का डॉक्यूमेंटेशन बहुत ही अहम है। साथ ही मरीज के सिम्टम्स, ट्रीटमेंट प्लान और उनके रिस्पॉन्स का भी डिटेल डॉक्युमेंटेशन होना चाहिए। एका बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलतायत डॉक्टरांसंदर्भात, त्यांच्या कर्तव्यासंदर्भात, त्यांच्या कामासंदर्भात, आणि दुसरीकडे देहू नगरीमध्ये मात्र प्रस्थान सोहळा रंगलेला आहे। श्रीहरीचा गजर सुरू आहे। 15 दिवस चालता येणार नाहीये, पायी पंढरपुरात जाता येणार नाहीये, म्हणून आजच या 15 दिवसांचा आनंद आम्ही सोहळा साजरा करतोय, आनंद सोहळा साजरा करतोय, अशा या सगळ्या वारकऱ्यांच्या भावना आहेत। या सगळ्यांची RT-PCR झालेली आहे। त्या सगळ्यांना प्रस्थान सोहळ्यामध्ये सहभागी होता आलेला आहे। काही वेळापूर्वीच छत्रपती संभाजीराजे सपत्नीक या ठिकाणी आलेले होते, त्यांनी पूजन केलेलं आहे। आमचे प्रतिनिधी अनीश शेख आपल्या सोबत आहेत। अनीश, पादुका बाहेर आल्या आहेत का? सगळेजण पादुकांचं दर्शन घेत आहेत का? प्रस्थान सोहळा सुरू झालेला आहे का? पादुका आता पूजा जी आहे ती पूजा संपन्न झालेली आहे। छत्रपती आपल्या सोबत आहेत। महाराज, काय सांगाल? पूजा संपन्न झाली आहे, पांडुरंगाकडे काय मागणं मागितलं? पांडुरंगाकडे काय मागणं मागितलं? मी पांडुरंगाकडे साकडं केव्हा घातलं नाहीये। आम्हाला जात पलीकडे, धर्माच्या पलीकडे राहायला शिकवलंय। या जे महामारी आपल्याकडे निर्माण झालेली आहे ती जाऊन दे, एवढंच मी पांडुरंगाकडे मागितलं। पालखी सोहळ्याला आलात, किती आनंद होतोय? प्रदक्षिणा घालायची, प्रदक्षिणा अविस्मरणीय प्रसंग आहे। जे छत्रपती शिवाजी महाराज तुकाराम महाराजांना गुरु मानत होते आणि तीच परंपरेनंतर संभाजी महाराजांनी, छत्रपती राजा महाराजांनी, छत्रपती ताराबाई राजांनी
ती चालू ठेवली होती, संरक्षण दिलं होतं. जरी पटका नेहमी छत्रपती झाल्याकडे यायचा होता. आज अनेक वर्षानंतर ते आम्हाला मान मिळालं. यासाठी मी मनापासून तुकाराम महाराजांचा आभार व्यक्त करतो आणि अविस्मरणीय प्रसंग. पंढरीच्या वारीमध्ये संभाजी महाराज आज स्वतः सपत्नीक आल्याने त्यांनी हा जो सोहळा आहे तो पूर्णपणे अनुभवलेला आहे. आपण जर पाहत असाल तर या ठिकाणी तुकाराम महाराजांच्या नामाचा गजर आहे. तुकाराम महाराजांचं नाम जप या देवनगरीमध्ये मोठ्या प्रमाणात जे आहे ते दुमदुमत आहे. चारी बाजूला आपण जर पाहिलं तर ढोल वाजत आहेत, पखवाज वाजत आहेत. प्रत्येक वारकरी भगवा झेंडा जो आहे भागवत धर्माची जी पादुका आहे ती आपल्या खांद्यावर घेऊन हा वारीमध्ये सहभागी झाले. एकूणच मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आनंदाचं वातावरण आहे आणि भाविक जे आहेत, मानकरी जे आहेत, फडकरी जे आहेत ते अति उत्साहात जे आहेत तुकाराम महाराजांचं नामजप करत आहेत आणि आनंदाचा सोहळा प्रत्येकजण या तुकाराम महाराजांच्या वारीमध्ये अनुभवतानाचा आपण पाहत आहोत. बरोबर. आणि तुम्ही अगदी योग्य शब्द वापरला. हा आनंद सोहळा आता साजरा होतो आहे आणि छत्रपती संभाजीराजे दृश्यांमध्ये आपल्याला दिसत आहेत. उघडी घालताना या वारकऱ्यांसोबत या आनंद सोहळ्यामध्ये रंगून जाताना आपल्याला संभाजीराजे छत्रपती दिसत आहेत. खरं तर पेहरावही वारकऱ्यांसारखा त्यांनी केलाय, त्यामुळे आज एकदम वारकरीच ते दिसत आहेत. वारकऱ्यांमध्ये ते रंगून दंगून गेलेले आहेत. हरिनामाच्या गजरात ते दंगून गेलेत असं आपल्याला बघायला मिळत आहे. आणि तू सुद्धा या वारकऱ्यांच्या सगळ्या आनंद सोहळ्यामध्ये अक्षरशः रंगून गेलायस असं बघायला मिळत आहे. खूप छान वातावरण आहे देहूमध्ये. आणि या सगळ्या 15 दिवसांचा जो पायी प्रवास आहे तो खरं तर हे सगळे वारकरी आनंदाने हरिनामाच्या गजराने करत असतात. मात्र त्यांना पायी जाता येणार नाहीये, त्यामुळे आजचा 1 दिवसाचा हा सोहळा ते अक्षरशः साजरा करतायत असं म्हणायला लागेल. आणि संपूर्ण देहूचं जे वातावरण आहे ते भक्तिमय झालेलं आहे. संपूर्णपणे या वारीला म्हणतात आनंदाची वारी. आनंदाच्या वारीमध्ये सर्वजण आनंद साजरा करत आहेत आणि संपूर्णपणे उत्साह या वारीमध्ये आहे. आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात वारकरी या ठिकाणी जे आहे तो या पांडुरंगाचं नामजप करत आहेत, पांडुरंगाचं नामस्मरण करत आहेत. पायी वारी जरी झाली नसली तरी देखील वारकरी जे आहेत मोठ्या संख्येने या ठिकाणी दाखल आहेत आणि तुकारामाचं नामजप या ठिकाणी करत आहेत. अतिशय आनंदाचं वातावरण म्हणजे आनंदाचा प्रस्थान सोहळा असं म्हणावा लागेल या देहूनगरीमध्ये सध्या पार पडत आहे. आणि प्रस्थान सोहळ्याचं प्रयोजन कसं केलेलं आहे? संपूर्ण या 2 वाजताचा हा पालखीचा प्रस्थान सोहळा होता आणि प्रस्थान सोहळा आता पार पडलेला आहे. आणि या सोहळ्यामध्ये प्रत्येक वारकरी जो आहे तो दर्शन घेण्यासाठी, पादुकांचं दर्शन घेण्यासाठी पुढे येत आहे. परंतु गर्दी मोठ्या प्रमाणात आहे आणि पांडुरंगाचं दर्शन, तुकाराम महाराजांचं दर्शन घेतल्यानंतरच या ठिकाणाहून वारकरी जो आहे तो अत्यंत आनंदात पुढे जाणार आहे. एकूणच संपूर्ण या परिसरात जे आहे ते वातावरण भक्तिमय झालेलं आहे. आणि आपण जर पाहिलं तर संपूर्णपणे या ठिकाणी जो आहे तो वातावरण भक्तिमय झालेलं आहे आणि पांडुरंगाचं नामजप या ठिकाणी सुरू आहे. आनंदाची डोळे, आनंदाची रंग, आनंदाची अंग, आनंदाचे असा हा आनंदाचा सोहळा आहे. आणि संपूर्ण देहूनगरीमध्ये आता मंदिर परिसरात संपूर्ण तुकाराम महाराजांचं नामजप होत आहे, पांडुरंगाचं नामजप होत आहे. आणि हा सोहळा खरोखर अगदी सुंदर असतो, सुरेख असतो. तुला वारकऱ्यांशी जे आता या सोहळ्यामध्ये सहभागी आहेत त्यांच्याशी आणि संवाद साधता येईल का? बरेच वारकरी जे आहेत ते टाळ मृदंगाच्या आवाजात मग्न आहेत. काय सांगाल, कसं वाटतंय? अगदी 2 वर्ष तुकोबरायाचं प्रस्थान न झाल्यामुळं आज असा आनंद होतोय की आम्ही पण अक्षरशः पंढरपूरच्या वारीला चाललो असं आज आम्हाला समाधान वाटते. आनंदाचा सोहळा आहे, कसा अनुभवताय? 2 वर्ष जी पायी वारीची परंपरा ती खंडित झालेली आहे. तर तसं पाहता सांगता झालं तर अक्षरशः गेल्या वर्षी या टायमाला प्रस्थानमध्ये थोडीशी लोक होती. यावेळेस देऊ संस्थांनी बरीचशी म्हणजे बऱ्याच विणकऱ्यांना, टाळकऱ्यांना बोलून त्यांचं समाधान या ठिकाणी व्यक्त केलं. महाराज काय सांगाल, कशा प्रकारे आनंद सोहळ्यात तुम्ही आनंद लुटत आहात? आनंदाचे दोही आनंदाचा रंग. जगतवंदनीय जगत तुकोबरायांचं पालखीचं प्रस्थान झालंय. आम्हाला फार मोठा आनंद झालाय.
भेटी लागे जीवा लागेल असं आमच्या पांडुरंगाची आम्हाला 2 वर्ष गाठभेट झाली नाही, पण पांडुरंगच आमच्यामध्ये आज येऊन नाचतोय असं देहूमध्ये चित्र उभं राहिलेलं आहे. प्रत्येक वारकरी टाळकरी आज आपली पताका विना टाळ घेऊन पालखी सोहळ्यामध्ये येऊन आज त्या सोहळ्याचा आनंद घेतोय. या संपदा सोहळा ना आवडे मनाला लागला टकळा पंढरीचा, जावे पंढरीची आवडे मनाशी, कधी एकादशी आषाढी आहे. याप्रमाणे आम्हाला आषाढी एकादशीचे वेळ लागलेत आणि आज आम्ही सर्वजण खूप आनंदी झालेलो आहोत की कधी एकदा मी या सोहळ्यामध्ये सहभागी होईल आणि या सोहळ्याचा आनंद दुगणित करील असा माझ्या आज मनामध्ये भाव निर्माण झालेला आहे. धन्यवाद. पांडुरंगाच्या दर्शनासाठी किती आतुर झालेला आहात तुम्ही? आता पालखी सोहळा आता सुरू झालेला आहे आजपासून. ज्याप्रमाणे गरुड पक्षी 70 ते 80 वर्ष वय असतं आणि तो 40 वर्ष झाल्यानंतर त्याचे पंख काम करत नसतात, चोच काम करत नसते आणि त्याचे नखही काम करत नसतात. त्यावेळेला प्रत्यक्षात पांडुरंगराया किंवा तो पांडुरंगाचा ध्यास करतो आणि तो आपली चोच तोडतो, नख मोडतो, आपले पंख काढून टाकतो आणि परत नवीन पंख त्याला येतात, त्याला चोच येते आणि नख येतात आणि तो ज्या उभारीने गरुड भरारी घेतो त्याप्रमाणे आम्ही ही गरुड भरारी 2 वर्षांनी घेणार आहोत. असं आज आमच्या मनामध्ये आज चित्र उभं राहिलेलं आहे. आपण जर पाहिलं तर संपूर्ण या देहूत टाळ मृदुंगाचा आवाज तुकोबांना आस लागलेली असते पंढरीला जाण्याची आणि त्यामुळे तुकोबांची पालखी किंवा त्यांचा जो सोहळा आहे प्रस्थान सोहळा तो आता सुरू झालेला आहे. यानंतर पुढचे 15 दिवस ज्यांना परवानगी दिली गेली आहे ते वारीमध्ये सहभागी होतील आणि पंढरीकडे प्रस्थान ठेवतील. या सगळ्याचा एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच भेटूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. देहू नगरीमध्ये प्रस्थान सोहळा रंगलेला आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी पादुकांचं पूजन केलं. ते सपत्नीक तिथे पोचलेले होते, त्यांनी पादुकांचं पूजन केलं आणि त्यानंतर बाहेर आल्यावर त्यांनी वारकऱ्यांसोबत फुगडी सुद्धा धरलेली आहे, म्हणजे फेर सुद्धा धरलेला आहे. आमचे प्रतिनिधी विशाल परदेशी आत्ता आपल्यासोबत आहेत. देहूच्या या प्रस्थान सोहळ्यामध्ये ते सहभागी झालेले आहेत. विशाल, मला खात्री आहे की तू या सगळ्या वारकऱ्यांच्या रंगामध्ये आणि हरिनामाच्या गजरामध्ये दंगून गेलेला असणार आहेस. या प्रस्थान सोहळ्याविषयी काय सांगशील? आजूबाजूच्या वातावरणाविषयी, तुझ्या अनुभवाविषयी काय सांगशील? हरिनामाचा गजर आहे. वारी हे दृश्य स्वरूप आहे आणि हे दृश्य स्वरूप आपल्याला आनंद देतं. या आनंद सोहळ्यात न्यूज 18 लोकमत आपल्या सगळ्यांना घेऊन जात आहे. आपल्या माध्यमातून घरात असणारे ते वारकरी त्यांच्या मनात खंत आहे की आम्ही वारीला जाऊ शकलो नाही, पण ठीक आहे, आपण जाऊ शकलेला नसाल तरी आपण हा जो टाळ मृदुंगाचा गजर जो टिपेला गेलेला आहे त्याच्यामध्ये निश्चितच सहभागी होऊ शकता न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून. आता एक एक करून वेगवेगळ्या प्रकारचे खेळ जे आहेत जे खरं तर वारीच्या वाटेवरती खेळले जातात, मग ते टाळ वाजवणं असेल, मृदुंग वाजवणं असेल, त्यातला एक क्रम असतो. तो क्रम देखील आता आपण इथे बघतोय. पालखी प्रस्थान थोड्याच वेळात होणार आहे, पण त्यापूर्वीचं हे सगळं वातावरण टिपेला गेलं. थोड्यापूर्वी एकच गजर झालेला होता, पुन्हा थोडीशी विश्रांती घेऊन आता बसून हे टाळ जे ते वाजवले जातात. यात वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम देखील केले जातात. अर्थात हे यासाठी असतात की देवाला वाजत गाजत आपल्याला न्यायचं, म्हणजे तुकोबांना आपल्याला वाजत गाजत न्यायचंय. मग ते कसं न्यायचंय? तर टाळ मृदुंगाचा गजर झाला पाहिजे, हाती भगवी त्वचा पताका असली पाहिजे आणि पताका जी आहे ती आपल्याला नाचवायची आहे. याचं कारण असं, कारण ते आपलं अस्मितेचं प्रतीक आहे. म्हणून हा सगळा जो सोहळा आहे तो अधिक रंगताना आपण बघतोय. या सोहळ्यामध्ये हा गजर तुम्हाला घेऊन जातो थेट त्या पंढरीरायाच्या पायाशी आणि तोच सगळा गजर जो तो वाढवताना दिसतोय. मधोमध आपल्याला प्रीतम महाराज मोरे दिसत आहेत, जे दरवर्षी या सगळ्या वेगवेगळ्या खेळांचं मार्गदर्शन ते स्वतः करतात. ते उभे राहिलेले आहेत आणि आता एक एक करून प्रत्येकाला सोशल डिस्टन्सिंग पाळा आणि व्यवस्थिशीर बसा. प्रत्येकाने शिस्त पाळायची. शिस्त हा पहिला गुणधर्म आहे वारीतला आणि तो आपल्या सगळ्यांना दिसला पाहिजे. मोजक्या लोकांमध्ये खरं तर हा सोहळा पार पडतो, पण मंडळी याची देही याची डोळा हा सोहळा आहे आणि याच्यामध्ये सहभागी होणं, यातनं या माध्यमातून पुढे जाणं, खरं तर पायी प्रवास होत नसला तरी इथूनच आपण त्या पंढरीरायाला साद घालूयात. त्याला सांगूयात, अरे
तुझी लेकरं आज इथे बसून आहेत, तुला भेटायला फार म्हणजे पायी वारीने शक्य नसलं तर इथे बसून आम्ही तुझा नामाचा गजर करतो. तुकोबा देखील तेच म्हणायचे. तुकोबांच्या भजनाच्या त्याचबरोबर कीर्तनाच्या वेळा ठरलेल्या होत्या. म्हणजे 24 तास खरं नामस्मरणात दंग राहावं ही त्यांची भावना असायची. म्हणून आज या पालखी प्रस्थानाच्या निमित्ताने हा गजर, हा नामस्मरण वाढवूया आणि यातनंच मिळालेल्या ऊर्जेतनं खरं तर या कोरोनाला पराजित करण्यासाठी म्हणून या पांडुरंगाला साकडं घालूयात अशी प्रत्येकाची या सोहळ्यातल्या प्रत्येक वारकऱ्याची भावना आहे. आता पुन्हा आपण बघतोय वेगळ्या पद्धतीचे खेळ. हे खेळ वारकऱ्यांना निवांत करणारे असतात, त्यांचं मनोरंजन करणारे असतात, त्यांना सुखावणारे असतात. खरं तर हाच तर प्रस्थानाचा दिवस असतो ज्या दिवशी एकमेकाला भेटणं होतं. मला थोड्या वेळापूर्वी प्रीतम महाराज मोरे खूप छान पद्धतीने म्हणाले, माऊली 2 वर्षापूर्वी भेटला होता, आता दिसताय. कोरोनामुळे नातेसंबंध दुरावले असं नाही, पण या निमित्ताने भेटणं होतं हे काय थोडं. या निमित्ताने आपण पुन्हा एकदा त्याचं नामस्मरण करूयात, त्या नामस्मरणात एक ऊर्जा घेऊयात आणि पुढे जाऊयात असं ते मला म्हणाले. हीच ऊर्जा परत एकदा साठवून घेण्याचं काम इथे असणारा प्रत्येक वारकरी करतोय. भले यातली काही लोक सहकुटुंब येऊ शकलेली नाहीये. मी बहुतांशी लोकांना असे भेटलो जे शेतकरी आहेत, ज्यांची RT-PCR टेस्ट होऊन त्यांना या सोहळ्यामध्ये सहभागी होण्याची परवानगी मिळालेली आहे. मंडळी येऊ शकली नाही, पण मंडळी घरी. पण मंडळीला सांगून आलोय की तुझ्या वतीने मी तुझा नमस्कार पांडुरंगाला सांगणार आहे. पांडुरंग निश्चित हे संकट दूर करेल आणि पुढल्या वर्षी आपल्याला सहपरिवार वारीला जाता येईल ही प्रत्येकाची भावना आहे. आणि ही भावना आणि ही अपेक्षा पांडुरंग पूर्ण करेल असं प्रत्येकाला वाटतं. परत एकदा हे वेगवेगळे खेळ गजर केला जातोय. सकाळपासून या गजराची प्रत्येक जण आठवण काढत होतं की केव्हा आपल्याला हा टाळ मृदुंगाचा गजर जो आहे तो अनुभवायला मिळतो. तुलनेने यावर्षी सुवर्ण आपण बघतोय की वारकरी कमी आहेत. नाहीतर हा सभा मंडप अक्षरशः भरलेला असतो, पाय ठेवायला जागा नसते. पण नसू देत, ठराविक लोक असू देत, पण तरीही आपण आपली ऊर्जा इतकी ठेवू, टाळ मृदुंगाचा गजर इतका टोकाचा ठेवू की त्या पांडुरंगाला देखील कळालं पाहिजे की हो आम्ही येतोय तुला भेटायला. असं प्रत्येक जण इथे असणारा प्रत्येक जण सांगू पाहतोय. तुकोबांचा हा उत्साह असायचा आणि हाच उत्साह त्यांचे वंशज त्यांच्या या वारीमध्ये म्हणजे पालखीमध्ये सहभागी असणारे प्रत्येक जण कायम घेऊन चला इथेच आपण पादुका बाहेर काढूयात, गांधीवाड्यात नेऊयात आणि पुन्हा या सभा मंडपात इथे आणून वारीमध्ये रोजच्या रोज नित्यनियमाने ज्या काही पूजा केल्या जातात त्या पूजा ज्या आहेत त्या 18 तारखेपर्यंत इथे पार पडणार आहे आणि त्यानंतर पुढे पादुका ज्या माध्यमातून. विशाल, काही वारकरी होते ज्यांनी भावना अशाही व्यक्त केल्या की आम्हाला तर पायी सगळ्यांना चालत जाता येणार नाही, काही मोजक्याच लोकांना जाता येणार आहे, तर निदान हा सोहळा तरी आम्ही अनुभवतो. विशाल, तुझ्याकडे पुन्हा येतो एक छोटासा. गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, देई मज प्रेम सर्व काळ. या पादुका तुकोबारायांच्या या पादुका आहेत. त्या आता मोजक्या वारकऱ्यांसोबत पंढरपुराकडे निघालेले आहेत. याआधी संभाजीराजे छत्रपती यांनी सपत्नीक या पादुकांचं पूजन केलं आणि त्यानंतर त्या आता बाहेर पडलेले आहेत. अवर्णनीय असा हा सोहळा. या सोहळ्यामध्ये जे जे सहभागी झाले त्यांची RT-PCR करण्यात आलेली आहे, कारण कोरोनाची भीती, कोरोनाचा सावट यावेळेला आहे. हाच एक तो क्षण, त्या क्षणासाठी वर्षभर वारकरी वाट बघतो. तुकोबारायांच्या पादुकांचं पूजन करून, त्याला नमस्कार करून मनोभावे अशी आशा यावेळी या वारकऱ्यांना व्यक्त केली असेल की आमचा दंडवत, आमचं प्रेम, आमची माया त्या विठोबापर्यंत तू पोचव. ती तुकोबांची पालखी आता पंढरपुराकडे प्रस्थान ठेवेल, पण त्याआधीचा अवर्णनीय विलोभनीय असा प्रस्थान सोहळा. आमचे प्रतिनिधी विशाल परदेशी आपल्या सोबत आहेत. देहूतून ते आपल्याशी बोलत आहेत. विशाल, फुगडी खेळणार का? फुगडी
सगळा सोहळा आपण जे जे तिथे पोहोचू शकलेले नाहीत त्यांच्यासाठीचा सोहळा आपण आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतोय. सगळ्यांना पादुकांना नमस्कार करायचा आहे. या तुकोबारायांच्या पालख्या देहूमधून ही तुकोबारायांची पालखी देहूमधून प्रस्थान ठेवेल आणि त्याआधी एक्सक्लुझिव्हली न्यूज 18 लोकमतवर आपण तुकोबारायांच्या पादुकांचं दर्शन घेऊ शकतो आहोत. सरतेशेवटी वारी म्हणजे भावाचं प्रतीक आहे. भाव जो मनामध्ये उत्पन्न होतो त्याचं प्रतीक आहे. कारण हरिनामाचा गजर करत शेकडो मैल चालत जायचं हा भावच असतो जो त्या पंढरीपर्यंत घेऊन जाण्यामध्ये ऊर्जा निर्माण करतो, उत्पन्न करतो. सतत या वारकऱ्यांचे चेहरे बघितले, या वारीच्या दरम्यानच्या काळात कधीही जरी आपण यांचे चेहरे बघितले तरी हसतमुख असतात. हरिनामाचा गजर त्यांच्या मुखी असतो आणि आस लागलेली असते कधी एकदा त्या पंढरीला भेटतो जो आपली पिठेवर उभं राहून वर्षानुवर्ष वाट बघतो आहे आणि तिथं गेल्यावर तो आपल्याला आशीर्वाद देणार आहे, आपलं सगळं चांगलं होणार आहे. ही भावना या सगळ्या वारकऱ्यांमध्ये असते. देहूमधली ही दृश्य तुकोबारायांच्या पालखीची. हा सोहळा असाच अनुभवणार आहोत. आत्ता इथंच थांबतोय. काही क्षणात पुन्हा भेटूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.